नंदुरबारमध्ये लाचलुचपत विभागाचा मोठा सापळा. खादी व ग्रामोद्योग मंडळाचा वरिष्ठ पर्यवेक्षक 5,000ची लाच घेताना रंगेहात अटक. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या नंदुरबार कार्यालयातील वरिष्ठ पर्यवेक्षक जिजाबराव साहेबराव चौधरी वय 56 व याला 5,000ची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. पापड उद्योग पीठ गिरणीसाठी मंजूर झालेल्या 10 लाख रुपयाच्या कर्जावरील 35% म्हणजे 3,50,000 रुपयाचे शासकीय अनुदान मिळवून दिल्याच्या मोबदल्यात आरोपीने सुरुवातीला 10 ते 12,000 रुपयाची मागणी केली होती. तडजोडीनंतर 5,000 रुपये स्वीकारण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी करून एसीबीने 30 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील टोकर तलाव रोडवर सापळा रचला आणि आरोपीला लाच स्वीकारताना रंगेहात जेरबंद केले. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराडे, कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते, पोलीस निरीक्षक विकास लोंढे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील, देवराम गावित, विजय ठाकरे, हेमंत कुमार महाले, नरेंद्र पाटील, जितेंद्र महाले, संदीप खंडारे, सुभाष पाडवी यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. महाआशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा ग्राउंड रिपोर्ट.